नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 8वी गणित यामधील प्रकरण 7वे चलन याच्या अभ्यासाला आजच्या व्हिडिओपासून सुरुवात करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आता यामध्ये आपण थोडीशी उजळणी बघूयात की जर आपल्याला काही वह्या घ्यायच्या आहेत आणि त्या वह्यांची किंमत आहे 240 रुपये 12 वह्या. तर 12 डझन असं म्हणतो आपण. काही म्हणजे केळी असू, कुठलेही इतर फळ असू, किंवा डझनमध्ये आपण जेव्हा घेतो तर डझन म्हणजे त्यामध्ये 12 वस्तू असतात, तर त्यांची किंमत आहे 240 रुपये. तर मग त्याचप्रमाणे 3 वह्यांची किंमत किती असेल? मग आता हे जर तुम्ही शोधून काढलं तर तुम्हाला 9 वह्या, 24 वह्या आणि 50 वह्या या किती रुपयांना मिळतील हे पण तुम्हाला इथे शोधता येईल. मग ते तुम्ही इथे शोधा आणि हा जो तक्ता इथे दिलेला आहे तो पूर्ण करा. आता आपल्याला माहिती आहे की हा जो तक्ता आहे किंवा हे जे प्रमाण आहे, तर यामध्ये जर आपण वह्यांचं प्रमाण x धरलं आणि किंमत जी आहे त्यांची ती y धरली एका जोडीची, तर 1/20 हे आपण याप्रमाणे ते लिहू शकतो आणि इथे ते प्रमाण स्थिर असतं. आता जसं जर वह्यांची किंमत जर काही प्रमाणात आहे, समजा 1 आहे, 2 आहे, तर त्यांची जी किंमत असेल ती पण त्याच प्रमाणामध्ये समान प्रमाणामध्ये असणार आहे. मग यामध्ये आपण असं म्हणू शकतो की जेव्हा एका संख्येने जर वह्यांची किंमत वाढली तर त्याचबरोबर दुसरी म्हणजे पैशांची किंमतसुद्धा वाढणार आहे. म्हणजे एका प्रमाणात एका वस्तूची किंमत वाढली तर त्याच प्रमाणात दुसरं प्रमाणसुद्धा वाढणार आहे. तर आता हेच आपल्याला शिकायचं आहे. तर आता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. आता आपण समचलन म्हणजे काय बघूयात. तर इथे x आणि y हे काय आहेत? समचलनामध्ये आहेत. मग ते आपण कसं लिहितो? x आणि y हे काय आहेत? डायरेक्टली प्रपोर्शनल म्हणतो आपण, किंवा समचलनात आहेत, किंवा ते असंही म्हणू शकतो आपण की x आणि y हे काय आहेत? समचलन आहेत एकमेकांचे. मग यामध्ये आपण गणितीय भाषेमध्ये हे कसं सांगू शकतो? तर x इज डायरेक्टली प्रपोर्शनल, हे जे अल्फा आपल्याला इथे दाखवले ग्रीक लेटर, त्याने हे दाखवले जातं समचलन. यासाठी हे समचलन दाखवण्यासाठी हे जे शब्द आहे हा ग्रीक भाषेतला तो वापरला जातो. मग इथे आपण काय म्हणू शकतो? x समचलन y हे आपण x बरोबर ky या प्रकारे सुद्धा हे समीकरण लिहू शकतो, जिथे k हा काय आहे? एक स्थिरांक आहे. म्हणून x बरोबर ky किंवा x/y बरोबर k, हा इकडे जो ky मधला y आहे तो इकडे xला छेदात गेलेला आहे आणि बरोबर राहिलेला आहे k. मग आता इथे आपण काय म्हणतो? हे जे समीकरण आहे ते समचलनात आहे आणि k काय आहे? या समीकरणामधलं कॉन्स्टंट म्हणजे स्थिरांक आहे. तर आपण हे आता काही जे स्थिरांक आपल्याला दाखवलेत किंवा काही सिम्बॉल दाखवलेले आहेत, तर त्यांचा वापर करून आपण कशा प्रकारे हे विधानं केलेली आहेत ती कशी समजून घेऊ शकतो ते बघा. आता इथे एका वर्तुळाचं जे क्षेत्रफळ आहे ते डायरेक्टली प्रोपोर्शनल म्हणजेच समचलनात असतं त्याच्या त्रिज्येच्या वर्गाच्या. म्हणजे जर इथे वर्तुळाचं क्षेत्रफळ आपण a धरलं, त्रिज्या r धरली, तर हे उदाहरण आपण कसं लिहू शकतो? a इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू r स्क्वेअर. त्याचप्रमाणे पाण्याचं जे दाब आहे, पाण्याचा दाब, तो आपण काय म्हणू शकतो? पाण्याची खोली किंवा त्या द्रव पदार्थाची जी खोली आहे त्याला काय असतो? त्याच्याप्रमाणे तो बदलत असतो. मग आता हे आपण कसं लिहू शकतो? किंवा बदलत असतो म्हणण्यापेक्षा ते समचलनात असतं. कुणाच्या? पाण्याच्या प्रेशरच्या समचलनात असतं पाण्याची खोली. म्हणजे हे आपण हे विधान कसं लिहू शकतो
पी इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू डी. आता हे आपल्याला सगळं जे सिम्बॉल्स आहेत किंवा जी स्थिरांक आहेत ते समजून घेण्यासाठी आपण ही इथली उदाहरणं अभ्यासूयात. आता इथे त्यांनी सांगितलं आहे एक्स हा काय आहे, वायला समचलनात आहे, म्हणून एक्स बरोबर 5 वाय बरोबर 30. तर इथे के आपल्याला त्यांनी शोधायला सांगितलं आहे आणि के म्हणजे स्थिरांक शोधायला सांगितलेला आहे आणि त्याचप्रमाणे त्याचं जे समीकरण आहे ते पण शोधायला सांगितले. तर आता इथे एक्स काय आहे, वायच्या समचलनात आहे, म्हणून एक्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू वाय. म्हणून आपण एक्स इज इक्वल टू के वाय, म्हणजे के हा काय आहे, स्थिरांक आहे या समीकरणाचा, म्हणून एक्स बरोबर 5 वाय बरोबर 30 हे आपल्याला दिलेलं आहे. म्हणून आपण इथे त्यांच्या किमती यामध्ये लिहून घ्यायच्या. म्हणून 5 बरोबर के गुणिले 30, म्हणून मग आता के बरोबर हे 5 जे आहेत ते इकडे गुणाकारात आहेत ते इकडे भागाकारात जातील, म्हणून 30 किंवा हे 30 इकडे गुणाकारात आहेत ते इकडे आपले भागाकारात आणूयात आपण. म्हणून 5/30 केलं, म्हणून 5 आणि 30ला भाग दिला 1/6, म्हणून के बरोबर आपल्याला स्थिरांक मिळाला 1/6. म्हणून आता याचं समीकरण कसं तयार होईल, तर एक्स बरोबर के वाय बरोबर म्हणजेच काय, तर एक्स बरोबर वाय/6 किंवा वाय बरोबर 6x. त्याचप्रमाणे हे इथे पुढचं उदाहरणसुद्धा आहे, तेही सोपंच आहे. याचप्रमाणे आपल्याला ते या सूत्रामध्ये किमती ठेवून ते सोडवायचं आहे. रावसनचं 7.1 बघा.